नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आजपर्यंत तुम्ही शेवयाचा उपमा बऱ्याचदा खाल्ला असेल, पण असा काकडी घालून केलेला शेवयाचा उपमा तुम्ही कधी खाल्ला आहे का? चवीला अतिशय अप्रतिम लागणारा हा काकडी शेवया उपमा नक्की ट्राय करून पहा। तर कसा बनवायचा यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे मी एक अर्धी काकडी घेतलेली आहे। आता ही काकडी आपल्याला स्वच्छ पाण्याने चांगली धुवून घ्यायची आहे। त्यानंतर काकडीवरची जी साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे। इथे ही काकडी थोडीशी जून असल्यामुळे यावरची साल इथे मी काढून घेतलेली आहे। काकडी जर कोवळी असेल तर त्यावरची साल काढण्याची काहीच गरज नाही। आता साल काढल्यानंतर इथे आपण एका छोट्या किसणीच्या सहाय्याने ही काकडी किसून घेणार आहोत। इथे मी 4 ते 5 जणांच्या प्रमाणामध्ये काकडी शेवया उपमा बनवत आहे। यासाठी अर्ध्या काकडीचा वापर इथे मी केलेला आहे। आता ही संपूर्ण काकडी इथे आपण किसून घेतलेली आहे। पाहू शकता या पद्धतीने अगदी बारीक अशी काकडी किसून झालेली आहे। आता काकडी किसून घेतलेली आपण एका साईडला ठेवून देऊया। यानंतर इथे आपण शेवया घेतलेल्या आहेत। इथे मी 2 वाटी या प्रमाणात शेवया घेतलेल्या आहेत। या शेवया सुद्धा आपण आता साईडला ठेवून देऊयात। यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, थोडासा कढीपत्ता आणि अगदी थोडीशी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आहे आणि थोडासा लिंबाचा रस आपण यामध्ये घालून घेणार आहोत। आता आपण हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर हा अजिबात करायचा नाही। आता हे बारीक केल्यानंतर या पद्धतीची पेस्ट इथे तयार झालेली आहे। आपण ही पेस्ट सुद्धा आता एका साईडला ठेवून देणार आहोत। यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे तेल घ्यायचं आहे। तेल इथे आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडेसे शेंगदाणे इथे आपण या तेलामध्ये छान असे परतून घेणार आहोत। जोपर्यंत याचा कलर हलकासा चेंज होत नाही तोपर्यंत शेंगदाणे इथे आपल्याला छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता परतून घेतलेले शेंगदाणे इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। आता याच तेलामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत। मोहरी आणि जिरे छान तडतडल्यानंतर एक बारीक चिरून घेतलेला कांदा इथे आपण यामध्ये घातलेला आहे। आता कांदा सुद्धा इथे आपल्याला तेलामध्ये हलकासा परतून घ्यायचा आहे। जोपर्यंत याचा कलर थोडासा चेंज होत नाही तोपर्यंत कांदा इथे आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर थोडासा कढीपत्ता इथे आपण यामध्ये घातलेला आहे। आता कढीपत्ता घातल्यानंतर आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि लिंबाचा रस टाकून तयार केलेली पेस्ट ही यामध्ये घालायची आहे। आता आपण हे सुद्धा छान असं परतून घेणार आहोत, जेणेकरून मिरचीचा कच्चेपणा हा निघून जाईल। 1-2 मिनिटे इथे आपण हे छान असं परतून घ्यायचं आहे। आता हे परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला शेवया टाकून घ्यायच्या आहेत। शेवया टाकल्यानंतर इथे आपल्याला शेवया सुद्धा 5 ते 6 मिनिटांपर्यंत छान अशा परतून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्या खूप चिकट होणार नाहीत आणि खाताना चवीला छान लागतील। आता गॅसचा फ्लेम इथे आपल्याला पूर्णपणे कमी करायचा आहे आणि या शेवया छान अशा परतून घ्यायच्या आहेत। आता इथे आपण एक 5 ते 6 मिनिटांपर्यंत या शेवया छान अशा परतून घेणार आहोत। जोपर्यंत या शेवयांचा हलकासा कलर चेंज होत नाही तोपर्यंत इथे आपण या परतून घेतलेल्या आहेत। आता यामध्ये आपल्याला आपण जी काकडी किसून घेतलेली आहे ती संपूर्ण किसून घेतलेली काकडी यामध्ये घालायची आहे आणि यानंतर यामध्ये आपल्याला 1-1.5 वाटी गरम पाणी यामध्ये घालायचं आहे। लक्षात ठेवा, गरम पाणी इथे आपल्याला 1.5 वाटी या प्रमाणात घालायचं आहे। त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हे चांगलं इथे आपण मिक्स करून घेणार आहोत। हे चांगलं मिक्स केल्यानंतर चवीनुसार मीठ इथे आपण यामध्ये घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत।
शेवयाचा उपमा आपण हा नेहमीच करतो, पण काकडी घालून शेवयाचा उपमा आजपर्यंत तुम्ही कधीच केला नसेल. चवीला अतिशय अप्रतिम लागणारा आणि थोडासा वेगळा आणि भन्नाट नाश्ता हा तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आता हे चांगलं मिक्स केल्यानंतर यावरती आपल्याला तळून घेतलेले थोडेसे शेंगदाणे यावरती घालायचे आहेत आणि झाकण ठेवून एक 5 ते 6 मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे. आता 5 ते 6 मिनिटांनंतर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा छान शेवयाचा उपमा इथे तयार झालेला आहे. आता इथे तुम्हाला हा उपमा थोडासा पातळ वाटत असेल किंवा ओलसर वाटत असेल, पण याची वाफ निघून गेल्यानंतर हा उपमा छान असा तयार होतो. आणि सर्वात शेवटी यावरती आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर मस्त असा काकडीचा उपमा इथे तयार झालेला आहे. तयार केलेला हा उपमा इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर तुम्ही सुद्धा थंडगार काकडीचा हा उपमा नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. तर पाहू शकता मस्त असा उपमा तयार झालेला आहे. थँक्यू.